रात्रीचा आलो आहे आणि मँग्रोस आहे. अंधारच पुरं. लेट आलो ना आम्ही. मॉर्निंग गावाला हा आहे आपला तिसरा दिवस. आज चाललो आपण नाश्ता करून. आता नाश्ता करत जातोय. नाश्ता करून जाणार स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग, हे दोन गोष्टी करायला जातोय. तर चला आता पहिले नाश्ता करून घेऊया फटाफट. आणि 10:30चा टाईम दिला आहे त्यांनी स्कुबा डायव्हिंगवाल्याने आणि वाजले 10. 15-20 मिनटात जेव्हा खायचं आहे निघायचं. चला निघूया फटाफट. चिमणे. तर चाललो आपण आता देवबाग बीचच्या साईडला चाललो आहे. तिकडूनच आपण जाणार आहे स्कुबा डायव्हिंग करायला. स्कुबा डायव्हिंगसाठी कुठे आपण किती फीटवाला जायचं म्हणजे आपल्याला हे 25 ते 30 फूट जाणार होता. अच्छा. आणि इकडून तिकडे जायला किती वेळ लागणार आहे? तिकडे जायला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं लागतात. 15 ते 20 किलोमीटर आहे ते. अच्छा. आणि ट्रेनिंग होणार आहे याची काय? हां, पहिलं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार. पहिलं बेसिक ट्रेनिंग असतं बोटवर. हो. त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याच्या सरफेसवर ट्रेनिंग दिलं जातं. हो. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप अंडर वॉटर घेऊन जाणार. अच्छा. फर्स्ट ऑफ तुमचा व्हिडिओ बनवला जातो. हो. नंतर तुम्हाला पाण्याखाली फिरवलं जातं. हो. एक ऋषी मुनींची मूर्ती आहे तिकडे. अच्छा. ती तुम्हाला दाखवली जाणार. ओके. फिश असणार, कोरल्स असणार, ते सगळं तुम्हाला दाखवणार. ओके. आणि अंडर वॉटर सीबेटला वॉकिंग दिलं जातं, म्हणजे पाण्याखाली वाळू तुम्हाला ओके. चालवतं. आता हा पर पर्सन स्कुबा डायव्हिंगचा कितीला असतं? पण म्हणजे हा 1200 रुपये घेतो पर पर्सन. 1200 घेता तुम्ही. म्हणजे तुम्ही इकडून घेऊन जातात ना तिकडे, तिथपर्यंत ट्रेनिंग पण देता, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही स्कुबा डायव्हिंग पुरं हे करवता. त्याच्यात व्हिडिओ पण असतो तुमचा 2 मिनिटाचा. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला आमचा व्हिडिओ पण येतील त्याच्यामध्ये. व्हिडिओ दिला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला समजलंच असेल काय, तिकडे गेल्यानंतर असा हा पुरा प्रोग्राम होतो. तर आपण बोटीला जातो आहे. पहिला बोटीमध्ये बसूया आणि इकडून निघूया आपण पहिला. चला. कारण की पहिलाच खूप लेट झाले आपल्याला. चला मग आता बोटीवर बसूया. बोट तिकडून निघणार आहे. सगळ्यांनी बसायला चालू केलेलं आहे इकडे. चला आपण आपली आता राईड स्टार्ट झालेली इकडून. बोला गणपती बाप्पा. चला आपला प्रवास चालू झाला इकडून. तुम्हाला संपूर्ण यांचा ट्रेनिंग आणि पुरा प्रवास दाखवतो स्कुबा डायव्हिंगचा. पहिला यांची ट्रेनिंग होणार. ट्रेनिंग झाल्यानंतर याला परत उतरवणार. चला आपण त्या स्पॉटवर पोहोचलो जिकडे स्कुबा डायव्हिंग होते. तर इकडेच यांची म्हणजे इकडून शिफ्ट पण झाले. आपल्या ज्या जुन्या बोटीमधून इकडे या बोटीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. आणि इकडेच ट्रेनिंग येणार यांची आणि इकडेच घेऊन जाणार. वरती मासे पण दिसत होते पण आता दिसत नाही. काहीतरी खायला दिलं तर वरती येतील. हे बघा हे ना. हां कुठे आहे हां हे बघा. आता तुम्हाला दिसत असेल तर माहिती नाही, क्लिअरिटी वगैरे आली तर दिसेल. बस और कुछ मिनिट. हां चला मग तुम्हाला बघायला भेटेल. याच्यानंतर हे लोक गेल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. चला. हा बघा हा कम्प्लीट स्पॉट आहे. हा इकडेच हे लोक स्कुबा डायव्हिंग करतात. इकडे 30 फीट आतमध्ये तुम्हाला घेऊन जातात पाण्यामध्ये इकडून. आणि इकडे अशी ट्रेनिंग होते. समोर तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पण इकडेच पुरा स्पॉट बनवला आहे लोकांनी. इकडे 30 फीटचा. चला. तेव्हा मासे तुम्ही बघू शकता वरती आले. यांना खायला ब्रेड टाकलेलं आहे. तर मासे तुम्हाला दिसतात इकडे. मासे हे असे रंगबिरंगी मासे आपल्या इथे. हे बघा त्याला काय म्हणतात ते? कोकरी नाही, कोकरी नाही रे. मग कोणती? होकरू असं काहीतरी म्हणतात. चला गेला खालती. थाईलैंड उसको मडायलैंड बोलते हैं. जरा होल्ड करा. त्यांना सर्वांना सांगतोय होल्ड करा. बोलू नका. हे उत्तम वेट करा. पोहायला गेलो का? स्विमिंग कोणाला? पोहायला कोणाला? पोहायला
ठीक आहे आलं तरी पोहायचं नाही बोलला ना मी. आलो तरी पोहायचं नाही का म्हणजे सॉल्ट होतं खारं पडतं हिल सॉल्ट आहे नरम होतं इकडे खाली रॉक्स आहेत रॉकला सेल्स आहेत खाली कोरल ट्रिप आहे पोहायच्या प्लेसला स्किन कडून पोहायचं नाही आता कसं नॉर्मल आहे नाकाने घेते शब्द नाकाने निघतंय पाण्याच्या आत गेल्यावर तोंडाने इंडियन निघते तोंडाने करते एक्झाम्पल होतो सर्दी होते सर्दी नाक पुढे बंद होतं ते तोंडाने सेम स्मोक नाही करायचं. स्मोक नाही करायचं. हे फेस मास्क आहे याच्या विंडो येते नाक पुढे नाकाचा वापर करायचा नाही ओके इकडे बघा नाक बंद झालं बोटच्या आता पाण्याच्या नाकाने कंट्रोल ट्राय करा ना कंट्रोल ट्राय करत बसला त्याच्याने फॉग येणार काही दिसणार नाही पाण्याच्या नाकात ट्राय केला त्याच्याने पाणी येतं नाकाचा वापर करायचा नाही आता बोटच्या वरती पण बोलू शकतात एकदा पाण्याच्या आत गेल्या बोलू शकत नाही त्यासाठी सिग्नल अंडरवॉटर सिग्नल लक्षात ठेवा कसं येते तुमच्यासोबत गाडी असेल तुम्हाला ओके 2-2 सेकंद विचार होणार विचार ना समजायला ना बाय बल. जर कम्फर्टेबल असेल तुमचा उजळ म्हणजे मी कम्फर्टेबल राईट हँड कम्फर्टेबल मी पाण्याच्या आतमध्ये ओके आहे अनकम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल नाही पाण्याच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला ऑप्शन समजा वरती घेऊन काय प्रॉब्लेम झाला तो असा ओके नाही समजा डायरेक्ट वरती आणणार आहे हा कम्फर्टेबल ओके अनकम्फर्टेबल ऑप्शनल केल्यानंतर जो गाडी दिसेल वरती बोटवरती नाही पाण्याच्या उतरून पाठी उलट बॅकवर झोपायचे पाठीवर झोपायचे वरती आल्यानंतर काय प्रॉब्लेम असेल जो गाडी दिसेल त्याच्याशी बोलायचं पुन्हा जाते पाण्याच्या आतमध्ये असं तुम्हाला पाण्याच्या उतरून डायरेक्ट होते तुम्ही लोक पुन्हा जाऊ शकता ओके तुम्ही सर्व लोक पुन्हा जाऊ शकता आता पाण्याच्या आतमध्ये जा कानावरती प्रेशर येईल प्रेशर इक्वलायझिंग कसं करायचं नीट ऐकायचं सगळ्यात महत्त्वाचं प्रेशर इक्वलायझिंग नीट ऐका तुम्ही इकडे कानामध्ये कापूस काय एअर प्लग करू शकत नाही का माहिती आहे तुम्ही जसं डीप जाणार तसं कानावर प्रेशर येईल कापूस काय एअर प्लग करताय तर आपण खडकत जा प्रेशर त्यासाठी प्रेशर नीट ऐका तोंडाने श्वास घ्यायचा होल्ड करतो तोंडामध्ये थांबायचं होल्ड करायचे नाक जोरात दाबायचं नाक जोरात शिकायचा प्रयत्न करा कानाकडे ठेवा करून बघा तोंडाने श्वास घ्या होल्ड करा नाक जोरात दाबा जोरात नाकडे शिंका कान दाखवते बघा झाले का कान खुला पण तर आहे की झाले तुमचे नक्की आले सर तर यांची ट्रेनिंग तर झालेली आहे आता ट्रेनिंग नंतर आता आहे ना एक ना उतरवणार आहे लोक सगळे रेडी होतात हळूहळू त्यांना ते मॅग्नेट वजन जे असतं पहिला वजन घालणार त्याच्यानंतर खालती घेऊन जाणार असं हातमध्ये आणि नंतर हे आपला ऑक्सिजनचा पुरा किट आहे जो ते घालायला लावणार हाँ जीजू कैसा लग रहा है क्या फील हो रहा है जाने के ऊपर अरे जाने के पहले ए ऐसा मत करना इधर देखो ऊपर लेके आ जाएगा इधर देखो ना भाई घूमो तो अच्छा रहेगा आपको कैसा महसूस हो रहा है आपके बिना पार्टनर के हाँ शेर आजाद हुआ कि नहीं हुआ वो पिंजरे में ही है शेर में मछली फिसल गई थोड़ी सी बाहर आ गई सांस लेने की ए जाना है ना गोवा तो वापस खींचे गोवा इज ऑन वो मछली को थोड़ी टाइम के बाद 2 घंटे के बाद इज्जत करेगी हाँ किधर मुंह मार के आया बता पहले टमाटर पीछे पूछ से मारेगी तब चलो फिर तुम्हाला दाखवतो याच्यानंतर आता काही होणार बेस्ट ऑफ लक मैं जिंदगी के 70 मिनट लेने जा रहा हूँ ये 70 मिनट में से कोई नहीं छीन सकता आराम से आराम से ये होगा सब हो ये सब होए तो रास्ते और ये रास्ते इनका भी इनको भेजेगा उनको आने के लिए दे दो ये तो ऊपर और एक लास्ट है उधर उनको आने आइए ना करने के लिए मला यांचा उद्या ना आतमध्ये जाताना दाखवतो मी तुम्हाला
विशाल कोण विशाल पॅक ठेवा बस त्याच्या आतमध्ये मोहीम कोण आहे? किती जणांचे? हा हो अंदर आहे म्हणजे किती जणांचे? आतमध्ये आहे. तो त्याच्यासोबत 4 होते. एक निघाली बाहेर, एक गेली आहे तिकडे आणि हे तिसरे आहे, चौथी तिकडे लुडबुडते. म्हणजे किती जणांचे? टोटल 70. कैसा था? कैसा था? औसम है ना. चला जीजू पण आले. हाँ हाँ मालूम मालूम क्या हुआ? कैसा था? हाँ बस जाते वक्त डर लगा क्या? स्टार्टिंग में थोड़ा सा हल्का सा पाय तिकडे टाक.
वेतोबाचं मंदिर आहे आपल्या इकडचं. आणि हा इकडे काहीतरी प्रोग्राम पण चालू आहे. बस आहे पहिलंच लेट झालो आपण. संध्याकाळी पोहोचलो आहे 7 वाजले आता इकडे. आणि हे पोहोच पण जाता तुम्हाला जायचं तुम्ही जा, तुम्ही साईड मध्ये बसतो. चला हे आहे तर पहिलंच लेट झालो आपण. रात्रीचं आलो आहे आणि मँग्रोस आहे. अंधारच पुरं. लेट आलो ना आम्ही. हा थांब फिरवतो. हॅलो 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 ए हॅलो. ए दिख रे हॅलो 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 हॅलो.